तुम्हाला सांगणार आहे गोष्ट म्हणजेच गोरा कुंभार यांची गोष्ट। काय होतं, एक गाव होतं, त्याच्यामध्ये गोरा कुंभार आणि त्यांची पत्नी राहायचे। तर त्यांचा एक छोटंसं बेबी बॉर्न न्यू बेबी बोलतात ना ते होतं, बरोबर। तर त्यांची जी पत्नी ती बोलते की आहो मी जरा विहिरीकडनं येते, तुम्ही बाळाला सांभाळा। तर तो बोलतो ठीक आहे बाबा, जा तू, मी सांभाळतो बाळा। आणि तो जो गोरा कुंभार असतो ना त्याला विठ्ठलवर आणि म्हणजे खूप विश्वास असतो विठ्ठलवर की हा बाबा हा देव मला पावेल कधी ना कधी तर होईलच असं काय तर। हा, तर ते जाते अशी विहिरीकडे, असं म्हणजे हांडा घेऊन जातात ना विहिरीकडे, तशी जाते। ती म्हणते की तुम्ही ह्याचं ध्यान ठेवा, मी जरा येते जाऊन। तर तो त्याला काय बोलतो, बाळा तू इकडे बस, मी मातीची तुला एक खेळणी बनवून देतो, असं बोलतो। आणि तो असं विठ्ठलांचं विठ्ठल विठ्ठल असं असं नाव बोलत बोलत माती असे असं पायाने तुडवत होते ना। तर त्यांना एवढे ते भक्तीमध्ये एवढे गुंग झालते की त्यांना एवढं पण कळलं ना की जे ते मातीमध्ये तुडवते त्या मातीमध्ये बाळ कवा रांगत आलं त्यांना कळलंच नाही। आणि त्यांनी बाळाला पण तुडवलं। आणि त्यांची पत्नी येऊन बघते तर काय, ती तर आश्चर्य झाली की बाबा ही कसं झालं, यांना एवढं पण कळलं नाही। आणि जेव्हा ती म्हणली की अहो उठा बघा काय केलं तुम्ही, आणि ती एवढी रडली आणि तो पण म्हणजे जे गोरे कुंभार आहेत ते पण खूप रडले। मग ते बोलले की देवा जर तुला माझ्यावर विश्वास आहे तर तू मला बाळ वापस माझं करशील, प्लीज देवा विठ्ठल माझं काय तर जादू कर, काय तर करून माझं बाळ मला वापस दे, असं बोलतात ते। आणि ती बोलते की आता पण तुमच्या काळ्या मूर्तीवर विश्वास आहे, माझं बाळ गेलं तुमच्यामुळं, अशी ती त्याची पत्नी बोलते। तो म्हणतो की नाही ग, माझा विठ्ठलवर खूप विश्वास आहे, तो काय नाही तर काय करून आपल्या बाळाला आणेल। हा, मग काय होतं, तो बोलतो ना देवा विठ्ठल विठ्ठल माझ्या मुलाला माझ्या मुलाला येऊ दे कुटुंब बंधू, कसं पण करून माझ्या मुलाला प्लीज देवा प्लीज, असा करून तो श्रद्धा करतो। श्रद्धा केल्यावर काय होतं, तो मग तिथून आहे ना, म्हणजे आता समजा इथं बालडी, तो मडकेवाला होता, तो मडके बनवायचा ना, तर त्या मडकेच्या एका बाजूनच म्हणजे मागूनच त्याचं बाळ आलं अचानक, म्हणजे तुम्ही बघू शकता, म्हणजे असं मडका ठेवलेला इकडं आणि तिथून त्याच्याच मागणं रांगत ते बाळ आलं। आणि त्याच्या पत्नीने बाळ उचलून घेतलं आणि त्याला वर घेऊन गेली। पण तो काय बोलला की माझा विठ्ठलवर विश्वास होता, विठ्ठला तुम्ही माझ्या जागी गेला, म्हणून आपल्याला ह्याचं कळतं की ह्याच्यापासनं की देवावर विश्वास ठेवायला हवे। जरी तुम्ही कुठल्या अडचणीत असला तर देव आपल्या पाठीशी असतं, म्हणून पण आपल्यावर देवाची कृपा असते। तर आजचा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब, थँक्यू, बाय।